ठाकरे महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री सन्माननीय यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय आनंदी दिघे साहेब, आदरणीय जुन्नरचे सुपुत्र माजी कामगार मंत्री स्वर्गीय सागरभाई शेख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, माझे नेते शिवसेना नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार, व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय आमच्या धर्मपत्नी सीमा सोनवणे, माझे लहानपणापासूनचे मित्र आमचे सन्मित्र आणि कुलस्वामीचे अध्यक्ष आदरणीय शंकरराव पिंगळे, माझे खरं तर नात्याने साडू आहेत परंतु अतिशय प्रचंड प्रेम आमचे एकमेकांवर आहे ते फळ विभागाचे संचालक सन्माननीय संजयजी पानसरे, आदरणीय सभापती बाळासाहेबजी सुरसकर, सन्माननीय आमचे सन्मित्र अतिशय शून्यातून ज्यांनी विश्वनिर्मिती केली ते रवींद्रजी इथापे, आदरणीय सुरेशभाऊ वाजगे, आमच्या वडिलांचे खरं तर सहकारी आदरणीय अशोक शेठ वाळूज, कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा बटाटा, द फ्रूट अँड व्हेजिटेबलचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेठ ढोरे, आळंदी देवस्थान आणि त्या परिवाराचं नेतृत्व करणारे आदरणीय भगवान शेठ थोरात, नगरसेवक प्रकाशजी मोरे, सौभाग्यवती शिल्पताई मोरे, आमचे सहकारी आणि सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी बराचसा वेळ आता व्यतीत केलेला आहे, अनेक कामगिरी जे काम करतात ते सन्माननीय भालचंद्रशेठ नलावडे, नगरसेविका शुभांगीताई पाटील, शुभांगीताई वाळूज, सारिताई शिंदे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब बर्दे, कैलास शेठ तालदे, सुनील शेठ मांढरे, बाळासाहेब साळुंखे, उपस्थितांमध्ये आदरणीय आमचे मित्र नगरसेवक खरं दोघाही नवरा नगरसेवक होते दिलीपराव तिडके आणि त्यांचे सर्व सहकारी, दिलीपजी घोडेकर, सन्माननीय आनंदजी राजकर, वायकरताई, आमचे कॉलेजचे मित्र खरं तर मी CRT युवार होतो, एक क्रांतिकारी नेता आहे माझा राजू शेठ, राजू भैया म्हणतो मित्र आपल्या मागे राजू भैया शिंदे, आमचे दुसरे साताराचा मल्ल इथं उपस्थित आहे, विजयजी माने उपस्थित, अजयजी वाळूज, सौभाग्यवती आमच्या भगिनी अंजलीताई वाळूज, सपनाताई गावडे, विजयजी शिंदे, संदीपजी डेबरे, प्रदीपजी बर्दे, सुनीलजी अंगुडे, शिवानंद शेवाळे, आदरणीय पाडोनाते असतील, अजयराव असतील, खतं कुणाकुणाचे नावं घ्यावे, विजयशेठ आपण सर्व आपण जरा मर्यादित नावं दिले, मला एवढी नावं पाडणे संतोष आहे, कारण यांच्याबरोबर मी वावरलो, वाढलो, नाराज मोठं झालो, बरोबर बाळासाहेब, आपण सगळी मंडळी, अरुणराव तुम्ही तर आमच्या पाहुण्या, उपस्थित सर्व चंद्रकांत दादा माझे बसलेले आहेत, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, जेवढं सन्माननीय व्यासपीठ वर आहे ना तेवढं सर्व सहृदयी व्यासपीठ माझ्या समोर रत्नाकरजी, आपण सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. माझ्या संघर्षामध्ये तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिल्या. आदरणीय संजय शेठ पिंपळे असतील, राजेंद्र हाटे असतील, मामा रायकोडे असतील, अशोकजी हेंगे असतील, अशोकजी पुंडे असतील, अनिलजी पवार, केशव काका, मनोहरजी डुबरे त्यांचा मित्र परिवार, विजू राणा त्यांचा मित्र परिवार, संजय मुरलीधर त्यांचा मित्र परिवार, गणेशजी मुंडे, आदरणीय भगवानजी शेळके, राम कोहली, रत्नाकर खराळे, राजेश पवार उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी, गावात काही लोक थोडीशी तुमची मंडळी आलेली आहेत, ते म्हणले की दादा करमत नाही, तुम्ही आता 2 आठवडे झाले मुंबईला, आम्हीच येतो मुंबईला, एक गावची पण लोक मुंबईला आलेली माझ्या प्रेमासाठी. मोर्चे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार बंधू, माझ्या मार्केटचे सर्व मार्केटचे सहकारी, माझ्या या वाशी प्रेमासेस मध्ये नवी मुंबई रोड मध्ये माझे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो,
खर तर आनंदाची डोही आनंद तरंग, खूप मोठा आनंद संघर्षातून उभा राहिला. मला खूप नावं मिळाली या समाजातून. आमदार हे नाव या सगळ्या नावांपुढे छोटं राहिले. आमदारासाठी हे आमदार नावासाठी लोक धडपडतात ना, त्या आमदारकीला सुद्धा चॅलेंज केलं एका नावाने. त्याचं नाव आहे संघर्ष योद्धा. ह्या नावाने खरं मला पुण्यात जन्म दिला. छत्रपती शिवरायांना मी माझ्या आयुष्यात आदर्श मानलं आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं की एक असे अनेक, एक आणि अनेक याच्यामध्ये आपण उभे आहोत. कदाचित एकामुळे आपला पराभव होईल, पण अनेक संधी उभ्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आणि मग एकाचा विचार करायचा का अनेकांचा विचार करायचा? तर मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचं ते सूत्र होतं की त्या सूत्राने मला संघर्ष करायला उभं केलं. आणि संघर्ष योद्धा तुम्ही घडवला, अख्ख्या महाराष्ट्राने तो पाहिला, म्हणून मला तुमचा अभिमान आहे. म्हणून मला आपला अभिमान आहे. मी ह्या भाजी मार्केटमधून आलो. खरं तर मी गावी गेलो होतो त्यावेळेला लोक हसायचे, मला म्हणायचे काय वेडा माणूस आहे. पण बाळासाहेब दांगड नेहमी सांगत गेले, हा वेडा नाही, हा ध्येय वेडा. हा ध्येय वेडा माणूस हा काय करू शकतो. महाराष्ट्राने पाहिलं उभ्या की हाच तो शिवभक्त आहे की त्याची वाट विधानसभेचा दरवाजा पाहते. मी माझी शपथ सुद्धा काल एकदम कलात्मक घेतली, वेगळ्या पद्धतीने घेतली. अशोक माझी शपथ ऐकल्यानंतर सगळे लोक भारावून गेली. अरे म्हणजे तुझ्या डोक्यात येतं कसं काय? येण्यासाठी रक्तात यावं लागतं. आमच्या रक्ताचा डीएनए कोण आहे? तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचा डीएनए आहे. त्यांच्यामुळं घडतं हे सगळं. त्यांच्यामुळं आम्हाला ती विचारधारा उभी राहते आणि सकारात्मक आहे सगळं. कितीतरी लोक नकारात्मक विचार करतात दिवसभरामध्ये, पण माझ्याकडे ती जी एनर्जी आहे ती छत्रपती शिवरायांच्या विचारांमुळे आहे, त्यांच्या वाचनामुळे आहे. संजय शेरकोणी गोष्ट खरी आहे. जगातला सगळ्यात उंच पुतळा जुन्नरमध्ये उभा राहतोय. मी खूप ताकद लावली, चंद्रकांत रावजी. माझ्या खिशातले 10-12 कोटी रुपये आतापर्यंत घालवले. कर्जबाजार झालो मी, पण कर्जाला मी घाबरत नाही. कर्ज कुणावर आहे? देशावर सुद्धा कर्ज आहे नाही, देशावर सुद्धा कर्ज आहे, राज्यावर पण आहे, सगळ्यांवर कर्ज आहे. मग माझ्यावर झालं काय झालं? अशा हजारो वेळा कर्ज बाजार होईल माझ्या छत्रपतीच्या नावासाठी, माझ्या छत्रपतीच्या वैभवासाठी. काय अडचण आहे? होय, आता या सगळ्यांचं आव्हान आपल्याला पेलवायचं आहे. तालुका मला मॉडेल करायचा आहे. छत्रपती शिवरायांचा हा तालुका जुन्नर हा मॉडेल करायचा आहे. हा पर्यटन तर झालाच, हा अष्टविनायकाचा झालाच, हा बिबट सफारी चालू होते आहे, धाऱ्या घाट फुटतो आहे. जगातली सगळ्यात पहिली आंतरराष्ट्रीय विज्ञान व्यवस्थेची आणि स्पेसची शाळा या भारतामध्ये जर पहिली कुठं चालू होत असेल तर ती माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये आपण चालू करतो आहे. हे विजन आहे, हे विजन आहे, ही जबाबदारी आहे, हे कर्तव्य आमच्या सर्वांचं. आपल्या सर्वांचा प्रेमाला मी सतत पारखा लागलेलो आहे. माझ्याकडे 14 दिवस होते. 14 दिवसामध्ये मला मुंबई पाहायचंय, पुन्हा पाहायचंय, माझ्या सगळ्या मित्रांना भेटायचं आणि मग तालुक्यामध्ये सगळ्या गटात आणि पंचायत गणामध्ये गावागावात जायचंय. आव्हान होतं. शंकरराव म्हटल्याप्रमाणे संतोषाला स्वतः गावाला थांबून होते. एक गटाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. सगळे माझ्या कुलस्वामीचे संचालक मंडळी इथं उपस्थित आहे. या सर्व मंडळीने, माझ्या सर्व सहकार्याने, माझ्या अधिकाऱ्यांनी, माझ्या कर्मचाऱ्यांनी आणि सर्वसामान्य गावातल्या साध्या साध्या माणसांनी यावेळेला ठरवलं होतं की काही झालं तरी चालेल, पण शरद सोनवणेला मात्र यावेळेला विजय केल्याशिवाय थांबायचा नाही. हा निर्धार मात्र सर्वसामान्य जनतेने केला, माझ्या महिला मंडळींनी केला. खूप आडी अडचणी आल्या. 2 शरद सोनवणे डबे उभे केले, 2. आणि त्याचे काय नशिबे, माझं नाव जेवढे फेमस होतं का त्यांनाही 1600 मतं पडली हो. एक नगर जिल्ह्याचा साहेब आणि दुसरा नाशिक जिल्ह्याचा. आमची बायको म्हणजे काय चालले हा खेळ. ती बिचारी नवीन, तिला काय कळत नाही. एन पी साहेब, एन पी चव्हाण साहेबांचं नाव राहिलं, सॉरी, एन पी चव्हाण साहेबांचं नाव देण्यात राहिलं. एन पी चव्हाण साहेब आमच्या मित्राचे वडील आहे, आमच्या वडिलांचे मित्र आहे, अतिशय जवळचे सहकारी आहेत. आम्हाला कुलसाडला दिशा देणारे व्यक्तिमत्व इथं बसलंय. आणि खरं तर खूप चिंता वाटायची, काय चाललंय. मला विचारायचे, अहो हे कसं काय होईल, आता त्या दोघांनी मत झाले तर आपण काय करायचं. मी म्हटलं काळजी करू नको. या वेळेला काही जरी झालं तर छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे. जे मागं घडलं ते आता होणार नाही. जुन्नरच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणूस आपली जबाबदारी घ्यायला आता उभा राहिलेला आहे. आणि जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा 2024 ची सगळ्यात मोठी आणि सर्वात बिगर पैशाची कुणालाही गाडी ठेवली
नाही. पण रेकॉर्ड ब्रेक सभा जर जुन्नरच्या मातीमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर कुणाची झाली असेल तर ते किल्ले शिवनेरी आपल्या माणसाची सभा झाली, ती रेकॉर्ड ब्रेक झाली, त्याची नोंद महाराष्ट्राच्या पट्ट्यावर आली. कुठून आलं हे सगळं? लोकांना जर प्रेम दिलं, विश्वास दिला, अडचणीच्या वेळेला त्यांना ताकद दिली तर जनता ही सतत पाठीला उभी राहत असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता कालची झाली निवडणूक. मला खूप लोकांनी गळा भेट दिली, भल्या भल्या माणसांनी मला ते म्हटले, शरद दादा अपक्ष निवडून येणं कायचं काम नाही, हे कोणी केलं, कसं केलं, काय प्लॅनिंग केली? म्हटलं माझ्या आयुष्यामधल्या माझं जे काय पुण्यकर्म असेल ते आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने मनावर घेतलेली निवडणूक ही माझ्या आयुष्यातलं विजयाचं सूत्र ठरलं. आणि हे सगळे मानकरी आपण सर्व मंडळी, मुंबईकर, पुणेकर, घाटकोपर असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, वाशिम असेल आणि ग्रामीणचा सगळा भाग असेल, आपण सर्वांनी ठरवलं म्हणून माझ्यासारखा एक साधा माणूस पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जाऊ शकला. मी काल गेल्या रत्नाकशेत पहिल्या पाहिलं माझं डोकं टेकवलं. माझ्या आयुष्यात माझा स्वाभिमान कधीच कुणासोबत घाम नाही ठेवला, पण हजारो वेळा मस्तक मी टेकवला आणि टेकवणार सुद्धा. जुन्नरचा उत्कर्ष केल्याशिवाय माझ्यासारखा माणूस शांत बसणार नाही आणि मोठ्या चालवत केल्याशिवाय खूप आहे आकडे करण्यासारखं. मी आता मध्ये बोललो होतो की महिला भगिनींना, मी सर्व महिला भगिनी 18 ते 65 त्या कामावर जातात, सकाळी उठून त्यांचं घर धुणं भांडे करतात आणि पुढे शेतात कामावर जातात. त्यांना पण वाली नाही, त्यांचा आजारपण आता एवढा मोठा आलाय, कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये घराघरात कॅन्सर पोहोचलेला आहे. आपण आपल्या कामाची आणि कार्याची पद्धत बदलल्यामुळे कॅन्सर हा प्रत्येकाच्या घरात आलेला आहे आणि सगळ्यांची परिस्थिती नाही. म्हणून या सगळ्या महिला भगिनींचा 18 ते 65 वयाच्या महिलांचा मोफत विमा काढण्याची जबाबदारी अख्ख्या राज्यात एका माणसाने घेतली, ते म्हणजे शरद सोनवणे. लोक म्हणतात काय माणूस काय करणार, कुठून पैसे आणणार, पण माझ्या स्कीम तयार आहे. जेवढ्या आपण लोकांना देणार ना त्याच्या पाठीमागे लोकांचा आशीर्वाद उभा आहे. एक माणूस, सगळं माणूस वर्षातून 500 रुपये मला देऊ शकतो काय? तुमचं काय बदल संजय शेठ? एक माणूस आणि 500 रुपये काय अडचण आहे? जास्त घ्यायचं नाही ना आपल्याला. म्हणजे तुमच्यावर लायबिलिटी तुम्ही किती लोकांची केली? एका व्यक्तीची आपण फिक्स केली 500 रुपये लागताय. 600 आहे, 100 कमी करू आपण बल्कमध्ये. पण 10 लाख रुपये त्याच्यामध्ये 4 लाख रुपये तिचा ऍक्सिडेंट असेल, तिला उद्या कुठला आजाराला असेल, काही असेल तर 4 लाख तिच्या मेडिसिनला खर्च होईल, ऑपरेशनला खर्च होईल. आणि कदाचित ती महिला भगिनी गेली वर्षभरात चुकून आजारपणामुळे, अपघातामुळे, तर तिच्या मुलाबाळांना आणि तिच्या फॅमिलीला 10 लाख रुपये तिच्या कुटुंबाला मिळणारे हा विमा खर्च सरकारला राज्यातला पहिला अंदाज. माझा पण त्यात लागणार नाही डोका, पण मी एक माणसाला, एक व्यक्ती म्हणजे एक महिन्याचा रिस्पॉन्सिबिलिटी देणार आहे, जबाबदारी देणार आहे आणि त्याची एक चैन तयार करणार आहे. वर्षातून एकदा तुम्ही जसं दान करताय ना, हळदीला करताय, भीमाशंकरला करताय, बालाजीला करताय, गणपतीला पाठवती मारताय, देव आहे पण तुझ्या जागेवर तुम्हाला पाहतो आहे. या महिलांचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला हे दातृत्व 500 रुपयाचं वर्षातून एकदा करावंच लागेल. सातारा, सांगली, कोल्हापूर नाही चालणार, हे नाही शिकलेवाला. तुम्ही सुद्धा लायब्ररी घ्यायची तुम्ही माझ्या मित्र तसं नाही, असे मित्र आहेत माझे. त्याची सोपी स्कीम आहे. जेवढा महिला आहेत तेवढे पुरुष पण आहेत. लायब्ररी नक्की केली शंकर आपलं काय अडचण आहे? लोक म्हणजे कुठून पैसे आणतात? युक्ती तर आहे ना आमच्याकडे. पैसा नसेल कदाचित आमच्या खिशात, पण युक्ती लढवणारा माणूस आहे. छत्रपती शिवरायांच्या जगातला सगळा उंचा पुतळा, जागा घेतली, जमीन घेतली, आर्किटेक्ट नेमले, स्ट्रक्चरला ऑडिट केलं, स्ट्रक्चरल इंजिनियर नेमले, शिल्पकार नेमले, शासनाची परवानगी घेतली. एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, 8 लाख कोटी घालवले. आधी केले मग सांगितले, आता मी केलंय. पाया नसलाय 411 फूट जमिनीपासून सगळ्यात उंच. किती वर्ष टिकणार आहे? छत्रपती शिवरायांचा पुतळा 500 वर्षाच्या पुतळा टंकर सुद्धा होणार नाही. फ्रान्सचा हा पुतळा उभा राहतोय आणि वर्षातील वर्षामध्ये ते काम संपवायचंय आम्हाला. त्याच्यानंतर सुवर्ण मंदिर उभा करायचंय. सिंगापूरच्या तोडीचा आम्हाला छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा लेदर शो बनवायचा आहे. अरे एकदा बिबट सफारी चालू झाली, एकदा लेदर शो चालू झालं, शिवरायांचा पुतळा उभा राहिला.
सुवर्ण मंदिर उभं राहिलं. तुम्हाला काय वाटतं लोक महाबळेश्वर जातील काय? कुठे येतील? साहेब तुम्हाला सुद्धा यावं लागेल, बरं आपल्याला सुद्धा यावं लागेल, सगळ्यांना कुटुंब घेऊन यावं लागेल. तुम्हाला महाबळेश्वर नाही, माथेरान नाही, सर्वात पर्यटन सगळ्यात पहिला जो पर्यटन तालुका झाला जुन्नर, त्या जुन्नर तालुक्यात तुम्हाला यावं लागेल. आणि एवढा मोठा रोजगार वाटप आहे. मी आपल्याला सांगतो, मी आज एक संमेशन दिलं. आज माझ्या गाडीकडे राहिलं, खरं तर तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं. मी काय केलं, छत्रपती शिवरायांचा फोटो लावला, यशवंतराव चव्हाण साहेब, नंतर भारतरत्न आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब, आणि तिसरा फोटो जो आहे तो बाळासाहेब ठाकरे. 3 फोटो छत्रपती शिवरायांच्या खाली लावले आणि सगळ्या शिवलेल्या खाली की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा किल्ले शिवलेला 1 मे 1960 ला आणला. महाराष्ट्राचे कधी असतो आपला 1 मे, सुरुवात 1960 ला झाली. आजपर्यंत महाराष्ट्राने बिलकुल सुद्धा शिवनेरीच्या शिवभूमीची दखल घेतली नाही. मी खाली फोटो लावले, देवेंद्रजी आणि अजित दादा, तुमच्या तिघांची जबाबदारी आहे की किल्ले शिवनेरीच्या शिवभूमीला मंत्रिपद हे मिळालंच पाहिजे. आणि आज कमिशन असं म्हणते मला तोड मारते, हे पाहते काय मी पण त्याच मातीतला. शिवभूमीची उंची यशवंतरावांनी सुरुवात केली आणि तिला सन्मान द्यायची जबाबदारी म्हटलं तुमच्या ठिकाणची आहे. आणि माझी खात्री आहे, मला तुमचा विचारलं पत्रकार नाही दिलं तर काय कराल? अहो म्हणलं नाही द्यायचा विषय घेतला. हे तिघजण किल्ले शिवनेरीला यावेळी मंत्रिपद देणार म्हणजे देणार असं म्हटलं. ते म्हटलं आता बाबा हे काय आता घेतल्याशिवाय राहणार. स्वभाव आहे तो आमचा, कष्ट करायचं, काम करायचं. आज जुन्नर सांगतोय, आज मी जबाबदारी विधानसभा 195 किल्ले शिवनेरी जुन्नरची आहे. पण जर मंत्रिमंडळाची शपथ उद्याच्या काही दिवसामध्ये घेतली तर राज्याला कधी दावी पाठीला येऊन दिला नाही. राज्याचा कारभार केल्याशिवाय हे जुन्नरची शिवभूमीचा आमदार मंत्रिपदाची उंची पाहतो. आणि कॅपॅसिटी आहे, कॅपेबल आहे, 24 तास काम करायची आम्हाला सवय आहे. एक तर मी निर्वस्ती आहे. शैलेश निर्वस्ती माणूस कसा असतो, त्याला झोप नाही, त्याला जेवण नाही, त्याच्या डोक्यात सतत विचार आहे. आणि या भारताच्या बाबतीमध्ये राज्य हे आपलं प्रथम आहे. महाराष्ट्राचा वेगळा दर्जा हा भारताच्या पटलावर आहे. महाराष्ट्राने वेळोवेळी दिल्लीच्या तख्ताला कर्तव्याची बाजू दिलेली आहे, तो महाराष्ट्र आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची वेगळी उंची आहे, आपल्या सह्याद्रीची महाराष्ट्राची वेगळी ताकद आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जो माझा सन्मान केला, खरं तर काय बोलावं तुमच्या बाबतीमध्ये सर्वांच्या, सर तर आणि चांगलं वाईट याच्यापेक्षा मला नेहमी हा फळ विभाग, भाजी विभाग, कांदा विभाग, मग त्याच्यामध्ये मसाला मार्केट, धान्य बाजार आणि फुल मार्केट, हे सगळे घटक मला माहिती आहे. या सगळ्या घटकांनी दुर्लक्षित आयुष्यभर आपल्या आयुष्यभर कष्टाची होळी केलेली आहे. बायका मुलं आतून सोडायची आणि शेतकऱ्याची सेवा करणारी ही माझी यशस्वी असलेली व्यापारी पिढी, त्याची ताकद उभ्या केल्याशिवाय मी या सहकार खात्याच्या समोर उभा राहणार नाही. तुम्हाला मी सांगतो, ही ताकद दिली पाहिजे. पदांची अवस्था, सहकार्याची अवस्था, या दोघांमध्ये करता या सगळ्या गोष्टी आम्हाला, ही गोष्ट बोलली ती बरोबरच आहे. एकदा ही जी तुम्ही मधल्या काळामध्ये जे काय काय केलं, काय नियमन, एकदा नियमनामध्ये त्यांना तरी आमच्यामध्ये घ्या, नाही तर आम्हाला सुद्धा त्यांच्याकडे मुक्त करा. बरोबर शंकरराव, अशी मागणी ना अभ्यासावर कुठे आशीर्वाद अशीच आहे ना. मी आपल्याला सांग, एकदा त्यांच्या बरोबर मी काय काळजी ना करू, त्यांच्याबरोबर एकदा मस्त मांडलं लावू, कधीच करेल पाहिजे. एकदा नियमात आतमध्ये त्यांना तरी घ्या, नाही तर आम्हाला तरी सोडा. 2 पैकी 1 निर्णय मात्र व्यापाराच्या बाजूने केला जाईल. त्यामुळे आपल्याला विजयी सत्राच्या निमित्ताने सांगतो, खरं तर खूप कष्टाची निवडणूक झाली. माझ्या पत्नीने मला सुद्धा खूप साथ दिली. मला वाटत होतं की एवढी बोलेल म्हणून कधी, पण कुठून तिला बळ मिळालं. लोक मला म्हणाले, साहेब तुम्ही ना काही फायद्यात पाठव भाषण करायला. असं वाटलं तसंच झालं.
उमरची महालक्ष्मी पावली मला. खर तर सोशल मीडियाच्या जागी पत्रकार गौरव कोकाटे, अविनाजी सोवणे, मयुरेश तांबे, स्वप्नील शिंदे, सुशांत दरेकर, विलासराव उले या सर्वांनी खूप सारी मदत मला करता या मीडियामध्ये केली. सुरतचं सुद्धा मला कौतुक यासाठी करायचं आहे. सुरत सांगायचा पवार साहेबांना की शरद सोडणे हा तालुका चांगला सांभाळणारा नेता आहे. तुम्ही त्यांना तिकीट द्या, कुणाची? महाविकास आघाडीची. परंतु ते तिकीट देताना अतिशय परिस्थिती अवघड दिसली आणि तो ज्या पदावर काम करत होता, शरद पवार साहेबांच्या जवळून काम करत होता, त्यामुळे तत्क्षणी निर्णय घेतला की आम्ही विचारांनी शरद पवारांचे आहोत, पण मात्र मत मात्र आम्ही शरद दादांना दिल्याशिवाय आम्ही हा पहिलं वाक्य त्यांनी तालुक्यामध्ये वापरलं. आणि तसंच घडलं. पवार साहेबांना मांडणाऱ्या लोकांनी सुद्धा मत कुणाला दिलं? लक्ष्मणराव शरद सोडवलं दिलं. एक मताची किंमत काय असते, एक मताचा इफेक्ट काय असतो. मी बाळासाहेब दांताचे सुद्धा आभार व्यक्त करतो. बाळासाहेब दागड वय वर्ष 73 आणि ते म्हटले मी 73 वर्षाचा तरुण झालोय, मला शरद सोडवणीला आमदार केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. जर मी शरद सोडवणीच्या हाताचा तालुका दिला नाही तर येथे मला माफ करणार नाही. त्यांची हातलपट्टी केली पक्षाने. वयाच्या 73 वर्षामध्ये मातोश्री त्यांची हातलपट्टी केली. त्यांचे आणि मातोश्रीचे संबंध आपल्या सर्वांना माहिती, सर्वश्रुतात. म्हणजे तसं पाहायला गेलं तर बाळासाहेब ठाकरेंच्या मारणीला उभा करणारा कुटुंब जर कुठला असेल तर ते बुवासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे वडील. परंतु बाळासाहेब बोलले माझी कुठलीही हातलपट्टी करा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण शिवनेरीला समाजाला फक्त एकच नाव आहे, त्याचं नाव आहे आमदार शरद सोडवणे. मी त्यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा एवढं मोठं बळ मला आधीचा बळ मिळाला. मला खूप ताकद दिली बाळासाहेब ठाकरे. लोक हसायचे, विरोधक हसायचे, सगळे नेते एकवटले. आणि मला दुर्दैव सांगू, ही सगळी निवडणूक पैशावर गेली. एवढी मोठी पैशावर निवडणूक मी माझ्या आयुष्यात कधी पाहिली. निवडणूक कष्टावर व्हायला पाहिजे, विद्वत्ते व्हायला पाहिजे, गुणावर व्हायला पाहिजे, सन्मानावर व्हायला पाहिजे, कष्टावर व्हायला पाहिजे आणि विशेषत्वाने संपर्कावर व्हायला पाहिजे. ही निवडणूक अशी झालीच नाही. ही निवडणूक गेली पैशावर. प्रचंड पैसा. एवढा पैसा पाहून तर माझी पण गडबड झाली. अरे म्हटलं केवढा पैसा, एवढा पैसा तर निवडणुकीला असतो काय? म्हणजे मी ऐकून होतो शहरांमध्ये की एवढ्या पैशाचा वापर होतो, पण ग्रामीणमध्ये एवढा वापर होतो मला माझ्या आयुष्यात सुरू कधीच वाटलं नाही. लोक आपण दाखवायचे साहेब मोजा किती साहेब का माझ्या गणपती मंडळाला 1 लाख रुपये आले. नक्की माणसं 500 रुपये भाडं मुश्किल. 1 लाख. माझ्या गावामध्ये 29 मंडळ, पिंपळवाडीमध्ये 29 लाख आले. आता काय करायचं असे पैशाला? तिथं म्हणाल काय करणार तुम्ही, नका चिंता करू. काय 29 झालं ते येऊ द्या. 29 मत सुद्धा गावातून द्यायला तुम्ही काळजी करू नका. शब्द आमचा आहे. अरे काय प्रॉब्लेम. 12 वेळा समाज मी पाहिला, या वेळेला स्वाभिमानाची लढाई मी पाहिली. म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक मी पाहिली. आणि हे पाहत असताना मी भारावून जायचा. एकतर मी निर्णय केला होता की आरपारची लढाई होईल. मोठी मनाटे कुटुंब माझ्या समोर. मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावची बैठक झाली. तिथे मी माझ्या पायाचं पादत्र बंद करून टाकलं आई बळजंगेच्या साक्षीने. आणि बळजंगेला सांगितलं तुझा मुलगा उभा राहिलाय, जर आई तुळजाभवानी छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं स्वप्न आशीर्वाद देऊ शकते तर माझी ग्रामदेवता म्हणून मी तुझ्या समोर आहे. जर द्यायचा असं सगळं पुढे पाहत राहाल तर विजय मात्र महाराष्ट्राच्या उंचीवरचा ते. आणि तसाच घडलं, तसाच घडलं. 42च्या टेम्परेचरमध्ये पाय फटायचं डांबला अशी परिस्थिती होती. आमची बायको रोज रडायची. हा मलम घेऊन जा, तो मलम घेऊन जा, ह्या ड्रायव्हर पाठव, त्या ड्रायव्हर पाठव. या सगळ्या गोष्टी या पुढे गेलो होतो आम्ही सगळे मंडळी. का तर स्वप्न कुणाचं होतं? छत्रपती शिवरायांच्या डोक्याच्या डोळ्यातलं स्वप्न हे रयतेचं होतं. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांच्या डोळ्यासमोर जे स्वप्न होतं ते शिक्षणाचं होतं. डॉक्टर बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर स्वप्न जे होतं ते स्पृश्याने अस्पृश्याचं होतं, सर्वसामान्यांचं होतं. तसं शरद सोडवणीचं स्वप्न जे होतं ते आज जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाबतीत होतं. आणि
महाराष्ट्राचा इतिहास घडवला. तुम्हाला सांगू, जेव्हा मी मुंबईला आलो ना, मला 5 स्टार ठेवलं. काय काय वाटत ताजलँडला सगळे लोक सुखापटामध्ये होतो. पण मी शपथ घेतली होती, जोपर्यंत पुन्हा गावात येत नाही आणि मला ते सगळं डोकं ठेवत नाही, आता विजय तिच्या पात्रामध्ये देत नाही, तिला साडी चोळी करत नाही, तोपर्यंत पाय पादन करणार नाही. आणि तुमचा स्वाभिमान माणूस तसाच राहिला. अख्ख्या 5 स्टारची लोक बाहेर बघायची, 2 पायाला पठ्ठ्यावर सगळं सोडून त्यावेळेला सुद्धा पादन 5 स्टार मध्ये घातलेला आहे. तुम्ही साक्षीदार. जे बोललो ते करणार. तुम्ही आम्हाला फाटके म्हणा, कर्ज बाजारी म्हणा, काही म्हणायचे ते म्हणा, पण मात्र तुमचा विडा, तुमची जबाबदारी, तुमचं कर्तव्य माझ्या खात्यावर आहे. मला माझी पत्रिका आली ना, ती गरीबाच्या श्रीमंताच्या आम्ही पाहिलं नाही. म्हणजे संजय शेठच्या कार्यक्रमात, संतोषच्या कार्यक्रमात, संतोषाच्या कार्यक्रमात जेवढं महत्व ना, तेवढं महत्व माझ्या गरीब आणि फाटक्या कार्यक्रमाचं तेवढंच महत्व. आम्ही कधी आज भेदाभेद कधी केला नाही, कधी केला आम्ही. आमचा किशोर इथं साक्षीला आहे, संजय शेठ आमच्या ही सगळी मंडळी साक्षीला आमचा दादा आहे. याचे किती कार्यक्रम गणपती मंडळाला 10 दिवस जरी भेट असेल, नाना म्हणायचे दादा वेळ द्या, तुम्ही चुकत नाही कधी, पण येऊन जायचं. हे जे आम्ही संबंध प्रस्थापित केलेला आहे, याला भावनेचा आधार, याला जिव्हाळ्याची ओळख आहे. आणि या कर्तव्यामध्ये आम्ही कोणी जवळचं आणि कोणी लांबचं पाहिलं नाही. तुम्ही चुकत नाही कधी, पण येऊन जायचं. हे जे आम्ही संबंध प्रस्थापित केलेला आहे, याला भावनेचा आधार, याला जिव्हाळ्याची ओळख आहे. आणि या कर्तव्यामध्ये आम्ही कोणी जवळचं आणि कोणी लांबचं पाहिलं नाही. आपण खूप भरभरून मला दिलं. माझं खरं तर या वेळेला या निवडणुकीला फार मला वेगळा अनुभव पाहायला मिळाला. महिलांनी तर पत्र घुसलं होतं कमरेने. किती महिला बाहेर पडाल्या, एवढ्या महिलांनी माझ्या आयुष्यामध्ये कधीच त्या बाहेर पडल्या. मी बायकोला म्हटलं, अरे काय ते म्हणले, अहो तुम्हाला पडणार नाही, या वेळेला तुम्हाला महिला निवडणुकीमध्ये उंचवून येणार. आणि तसंच घडलं. घराघरातल्या महिला बाहेर पडल्या, घराघरातल्या महिला, आणि त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली. त्यामुळे त्यांचं संरक्षण 100% होणार. आपण हा स्पेस अंतराचा मित्राचा समर्पण कार्यक्रम हातात घेतोय, तोही पूर्ण पुढे देतोय. आपण छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि मला ना नंतर जुन्नर तालुक्याला प्रवेशद्वार करण्याची इच्छा होते. जिथे छत्रपती शिवरायांची भूमी चालू होते त्या महामार्गावर मी आता या हिवाळ्या दिवशी पत्र देतो, तिने परवानगी मागतोय. आणि 40 प्रवेशद्वार फार मोठ्या खर्चाचे आहे, पण इथे सुद्धा राखीव नक्की कमी खर्चातले, पण त्याचा सौजन्य मी घेणार आहे. जो आपल्या वडिलांचं किंवा आईचं नाव त्या प्रवेशद्वाराच्या खाली लिहायला ते आम्हाला संधी. आता तुम्ही असाही खर्च करणार आहे. आपण सगळे मंडळी, मला दोघांची नाव आली आतापर्यंत. खर्च किती होते, उद्योजक आहेत मोठे. पण म्हणणं साहेब महाद्वाराला शिवरायांचा याचा फोटो लावला का त्याच्या आमच्या कुटुंबाची पाठी लागली, आयुष्यभर आम्हाला समाधान मिळेल. 40 प्रवेशद्वार मी पूर्ण करणार आहे. आणि ते देखणे प्रवेशद्वार जी राज्यातली आणि भारताच्या बाहेरची माणसं ज्या वेळेला शिवभूमीच्या दिशेने येतील बाय रोड, तुम्ही त्यावेळेला त्या रोडवर ज्यावेळेला महाद्वार पाहाल, तुम्ही अभिमानाने छत्रपती शिवरायांच्या मातीला नमन कराल, मान खाली जाईल आणि माझ्या शिवरायांचा जयकार होईल. संकल्पना छोट्या करत्या माझ्या आयुष्यातल्या, पण माझा सहृदय आहे. असं काही वेगळं करायचं का लोकांनी पण म्हटलं पाहिजे की काय हा आमदार झाला हे म्हणणं ऐकायला देत नसेल भविष्यात कधी, आयुष्यात कधी. शिवरायांनी एवढं केलं तरी ते ऐकायला नव्हते, पण त्याचा जयजयकार झाला. आमची अपेक्षा एवढीच आहे. जर छत्रपती शिवरायांचा जगातला सगळा उंच पुतळा उभा राहिला, जगातले प्रेष्ठ आले, ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला, अभिषेकाच्या वेळेला छत्रपती शिवरायांना माहित होतं इथं फ्रेंच उभा आहे, डच आहे, पोर्तुगीज आहे, इंग्रज आहे, ही सगळी मंडळी आता भारताला घडलेलं आहे. हे शिवरायांना माहित होतं की भविष्यामध्ये आता हिंदुस्थानावर मोठा आक्रमण होणार आहे. शिवराय राहिले नाही. राज्याभिषेकानंतर काही वर्षातच त्यांचं निधन झालं. अवघं 50 वर्ष छत्रपती शिवरायांना आयुष्य लागलं. परंतु छत्रपती शिवरायांनंतर भारताने खूप सोसलं. त्याच्यानंतर आपण आटकेपार लढलो खरे, आधीपास झालं. नंतर ब्रिटिशांनी राज्य केलं आपल्या 150 वर्ष. पण या ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांना जर पर्यटनाच्या निमित्ताने तर यावंच लागेल. डिमांड केल्यानंतर छत्रपती शिवरायांचा सगळ्यात उंच पुतळा केल्यानंतर ज्या वेळेला ही लोक त्याच्या राज्यात त्याच्या देशातून येतील आपल्या भारतामध्ये आणि छत्रपती शिवराय पाहतील त्याच्या समोर आत्मनिर्माण झाले जाते, त्या दिवशी मात्र ज्याने ज्याने आमच्यावर राज्य केलं आहे त्या सर्वांचं उत्तर म्हणजे छत्रपती शिवरायांना महाराजचा पुतळा असेल आणि ती लढाई आम्ही जिंकलेली असेल. आणि म्हणून याच्यासाठी एवढा मोठा आहे, एवढा मोठा घाट घातलाय. छत्रपती शिवराय बांधणं काही सोपं नाहीये. आमच्या भल्या सरकारला जमत नाही.
गोष्टी या यज्ञामध्ये आहुती होत्या. पण याचा ट्रस्ट निर्माण केलाय. या ट्रस्टवर सर्व जाती जमातीची माणसं आम्ही घेतोय. म्हणजे एकही समाज नाही तालुक्यातला की जेव्हा ट्रस्टवर इन्व्हॉल्व नाही. म्हणजे मुस्लिम समाजापासून तर जेवढे काही आपल्याला नावं घेत आहेत सगळ्या जाती धर्माची, ते सर्व जाती धर्माची माणसं त्याच्यामध्ये संचालक असेल. कारण छत्रपती शिवरायांनी स्वराज्य कसं उभं घेतलं, सर्व जाती धर्माला आदर्श आहे. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन मग त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश होईल. हे सुंदर ट्रस्ट उभी करूया. आणि भविष्यामध्ये मला माहिती आहे की ट्रस्ट ज्यावेळेला उभी राहील, जेव्हा काम चालू होईल, ज्याला काही माणसं येते एवढं मोठं दळणवळण होईल, एवढं मोठं दळणवळण की तुम्हाला एकाही माणसाला मुंबईला यायची आता वेळ राहणार. गावाला जेवढं काम वाढणार तुम्हाला सर्वांना, एवढे रोजगार, एवढे तुमच्या संधी. आणि आता भीमाशंकर सुद्धा जोडलं जाते आपल्याला. म्हणजे आंबेगाव, जुन्नर हे सगळे सगळ्यांचे तालुके आता तिथे जबरदस्त असा हात होतोय. आणि हे घासीचं कारण आहे. पुढच्या 5 वर्षात तुम्हाला सांगण्यावर या की दादा काय घडलं, काय होतं आणि काय झालंय. तर अशा पद्धतीने आपण डेव्हलपमेंटच्या विषयावर करता तालुका घेऊन चाललोय. डेव्हलपमेंट हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे. मी कधी कुणाला टीका केली नाही, टिप्पणी केली नाही, किंवा कोण माझ्या समोर लढतंय मी त्याचा कधी पण आयुष्यात विचार केला नाही. आपण जे मला सन्मानित केलं, हा जो कार्यक्रम घेतला, मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि वेळ पडली तर या सगळ्या असलेल्या मार्केटच्या लोकांनी एक निवेदन मात्र देवेंद्रला द्यायला झाला की साहेब, हा माणूस आम्हाला राज्यामध्ये काम करताना सक्षम वाटतो. आम्ही याचं काम मार्केटमध्ये पाहिलंय. याला मात्र मंत्रिपद दिल्याशिवाय थांबू नका असे मात्र निवेदन आपला संपूर्ण एजन्सी मार्केट सगळं ट्रेड याच्या वतीने तुम्ही घेऊन जा. वेळेत मागणी केली तर आनंद होईल. वेळ निघून गेला तर गाडीला हात लागून काय पाहणार. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही सगळे मंडळी सगळं त्यांच्या डोक्यात मध्ये तुम्ही असेलच, पण नेमकी तुमचा फटका बसला ना तुम्हाला म्हणते ना आमच्यामुळे तुम्ही मंत्री झाले काय बघायला हवं. सगळं त्यांना करायचंच आहे उद्या. आणि तुमचा फटका बसला का तुमचा आयुष्यभर आमच्या पाठी वाद राहिला. काय म्हणतो तुम्ही तुम्हाला मंत्री आम्ही दिले म्हणतो तर हे तुम्हाला कसं म्हणतो. एवढा मात्र सगळ्या सर्वाधिकार तुम्ही माझ्यावर कायम ठेवा. मी कालही तुमचा सेवक होतो, आजही तुमचा सेवक आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत मात्र ती बाध्यता घेऊन तुमच्यावर काम करायला विश्वास देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.